गोरगरीब आणि गरजू घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी जनजागृतीच्या उद्देशाने विवेकानंद महाविद्यालयात रविवारी विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा योजनांचा महामेळावा घेण्यात आलाय। रविवारी सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। न्यायालयात प्रलंबित वाद, दाखलपूर्व प्रकरणं तसंच तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्याच्या उद्देशानं शनिवारी 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय। याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली। रविवारी 29 सप्टेंबर रोजी विधी सेवा महाशिबिराचं आयोजन करण्यात आलंय। त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं स्वामी विवेकानंद महाविद्यालयात शिबिर होणार आहे। सकाळी 10 वाजता या शिबिराचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कोल्हापूर तसंच इचलकरंजी महापालिका आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांच्या वतीनं हा उपक्रम होणार आहे। विधी सेवा महाशिबिराचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे। जिल्हाधिकारी अमोल एडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या महाशिबिरात शासनाच्या योजनांबरोबरच रक्तदान, दंतनेत्र तपासणी यांसारखे अन्य उपक्रम राबवले जाणार आहेत। याचा लाभ घेण्याचं आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे यांनी केलंय।